बारामती नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 7 उमेदवारांविरोधात याचिका दाखल झाली आहे। बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली। अपीलाची मुदत संपली नसल्याने निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश दिले। निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली असं कळतंय। नगराध्यक्षपदासह 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। बारामती नगर परिषदेची निवडणूक आता पुढे ढकलण्याचे आदेश दिलेत असं कळतंय। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 7 उमेदवारांविरुद्ध याचिका दाखल केलेली आहे। बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे। अपीलाची मुदत संपली नसल्याने निवडणूक पुढे ढकला असे आदेश दिलेले आहेत। आता निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकललेली आहे। नगराध्यक्षपदासह 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ही निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश दिलेत। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 7 उमेदवारांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती। बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली। अपीलाची मुदत संपली नाहीये आणि त्यामुळे निवडणूक पुढे ढकला असे आदेश दिले गेलेले आहेत। निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकललेली आहे। नगराध्यक्षपदासह 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याला आणखी तपशील देतील। जयकुमार, रिद्धी, आपण बघतोय की बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता वेगळे चित्र पाहायला मिळते। कारण की काही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या। त्या याचिका अजून प्रलंबित असल्यामुळे न्यायालयाने अजून निकाल दिलेला नाहीये। त्यामुळे आता वेगळा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांची विचारपूस केली असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की नव्याने आता 4 डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये उमेदवारांना माघारी घेण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर पर्यंत असणार आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत। आणि त्यानंतर 11 डिसेंबर रोजी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे आणि 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आता नवीन आता जो कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता बारामतीत उमेदवारांना वेळ मिळालेला आहे। कारण की आता 20 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, 21ला मतमोजणी होणार आहे। कुठेतरी आता 20 दिवसांचा कालावधी आधीचा बारामतीतल्या उमेदवारांना मिळण्याचं चित्र पाहायला मिळते। कारण की ती याचिका जी अजून आहे ती न्यायालयात गेलेली आहे, त्यावरती अजून निर्णय आला नसल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांनी केली असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु जी आता 3 तारखेला जी मतमोजणी होणार होती, 2 तारखेला मतदान होतं, ते आता पुढे ढकलून 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जयकुमार।